हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। संध्याकाळची वेळ आहे आणि आज तुळशीचं लग्न पण लावायचं आहे, त्यामुळे मी इथे दरवाजामध्ये रांगोळी काढत आहे। तर हे साचे मी आणले होते, आमच्या इथे जे बुधवारचं मार्केट लागतं तिथून मी हे साचे घेऊन आले आहे। रांगोळीमध्ये इतर काही डिझाईन्स काढण्यापेक्षा मला तर फारशा तशा जमत नाहीत, पण जर जमत असतं तरीही मला वाटतं मी काढल्या नसत्या, कारण जी आपली ही शुभचिन्ह आहेत ती जास्त महत्त्वाची असतात। मग त्याच्यात स्वस्तिक झालं, लक्ष्मीची पावलं, गोमातेची पावलं किंवा ओम वगैरे ही चिन्ह आहेत ना, तीच काढायची नेहमी। बाकी तुम्ही इतर डिझाईन्स काढा किंवा नका काढू, पण हे जे मेन चिन्ह आहेत ते आपण नक्कीच काढायला हवेत। रात्री आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे मंदिरात पण जायचं होतं, त्यामुळे घाई गडबड व्हायला नको नंतर, त्यामुळे अशी सगळी तयारी केली। भगवान विष्णू देव उठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात आणि तेव्हाच तुळशीची लग्न लावली जातात। भगवान विष्णूला तुळस ही अत्यंत प्रिय आहे। तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते। तुळशीचा विवाह आणि पूजा मनोभावे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात, त्याचबरोबर कन्यादानाचे फळ आपल्याला प्राप्त होते। त्यामुळे तुळशीला आपल्या घरातील कन्या मानून तुळशी विवाह केला जातो। तर आता सगळी तयारी झाली आहे, साडी वगैरे मी घातलेली आहे आणि बाहेर दिवे वगैरे जे काय ते सगळं लावून घेतलेलं आहे। आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा, आज आणि उद्या दोन्ही दिवस आहे। आमच्या जवळच एक शिवमंदिर आहे, मी बऱ्याचदा तुम्हाला दाखवलं आहे, तिथे जाणार आहोत। मग तिथे दिवे वगैरे प्रज्वलित करायचे आहेत। असं म्हणतात की त्रिपुरारी पौर्णिमेला 1000 वाती वगैरे लावायच्या असतात, तर त्या पण लावायच्या आहेत। तर चला माझ्यासोबत। आता मंदिरात पोहोचलो आहोत आणि पाहू शकता किती सारे दिवे लावलेले आहेत, सगळीकडे दिवे प्रज्वलित केले होते। बरेच जण हे सगळं करतात, पण काही जणांना माहीतच नसतं। तर हे बघा, इथे पण भरपूर असे दिवे लावले होते आणि बाजूलाच एक तळ आहे, तर त्या पाण्यामध्ये देखील लोक सोडत होते दिवे। हा व्ह्यू खूपच सुंदर वाटत होता। त्रिपुरारी पौर्णिमेची एक कथा आहे, ती तुम्हाला थोडक्यात सांगते। त्रिपुरासुर नावाचा एक दैत्य होता, त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले होते आणि नंतर तो साधू संतांना खूपच त्रास देऊ लागला। तेव्हा देवतांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली, तेव्हा भगवान शंकरांनी त्रिपुरासुराची 3 नगरे जाळून त्याला ठार केले। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले गेले। या दिवशी घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते। तसेच नदीमध्ये दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात। तर अशी पुराणांमध्ये कथा आहे। मी देखील 1000 वाती नेल्या होत्या आणि ते एकत्रच एका दिव्यामध्ये प्रज्वलित केल्या। चिंतामणि तेवुरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं सूर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान। अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न झाला। मग चला आजचा व्लॉग इथेच एंड करते। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह। बाय बाय।